अगं असंच फॉर्मॅलिटीसाठी व्हिडिओ बनवायचा आहे की घरी असन तर काय काय करतो नाही का, कधी कधी अभ्यास करतो काय. मग मम्मी आल्यावर करू शूट, मी तर आवरून घेते. चालतंय तू पाहिजे 2 फॅमिली मेंबर पाहिजे त्यात कमीत कमी. आता दादा तर नाही, दादाला यायला टाइम लागेल, त्यांना 3 पर्यंत पाठवायचंय. मम्मी तू चालते, आवरते मी. हा गाईज, मी झाले फटाफट रेडी. हे ना टॉवेल बिवेल लय मला वैताग आलाय. हॅलो एव्हरीवन, आय एम श्रुती भोसले अँड वेलकम टू न्यू व्लॉग. तर नाही म्हणणार, हा असा व्हिडिओ आहे की जिकडे मला आहे ना खूप सारे प्रँकचे सजेशन्स आले होते एका व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये. मी ते जर माझ्याकडे असतील ना कॉमेंट्स तर मी इकडे लावल सगळे. तर प्रँक कर तर मी असं काही चक्कर येऊन पडन किंवा काय झाले ॲक्सिडेंट झाले असं तर नाही करू शकत घरच्यांना प्रँक. खूप आधीपासून हे डोक्यात आहे माझ्या की मला हा वाला प्रँक करायचा आहे. तरी ह्यात ना काय असतं, असं सांगायचं की कॉलेजला एक व्हिडिओ लागतोय फॉर्मॅलिटीसाठी आणि मग घरच्यांची रिॲक्शन घ्यायची की ते काय, म्हणजे मी सगळं खोटं सांगत जाणार आणि मग बघूया माझे मम्मी आई काय रिॲक्ट करतं. मी त्याला एक्सायटेड आहे. म्हणलं गद्दार कानातलं भेटलंच नाही मला बड्डेच्या वेळेस. जेवढं रिअल दाखवता येईल तेवढं मी रिअल दाखवणार आहे. मला थोडंसं ना डायलॉगबाजी करायला थोडंसं लागणार आहे, प्लॅनिंग प्लॉटिंग करण्यासाठी, म्हणजे थोडं रिअल वाटावं. आणि मी लई क्युरियस आहे बघण्यासाठी की माझी फॅमिली कशी रिॲक्ट करेल जर मी खोटं बोलत असेल. मला वाटतं ते फुल सपोर्ट करतील मला. काय माहिती, बघूया. मला पण फर्स्ट टाईम मी असं करते. आपण काय करूया, थोडंसं आहे ना प्लॅनिंग प्लॉटिंग करूया. तर मी कशी स्टार्टिंग करू. हाय, माय नेम इज श्रुती कारम. आय एम सो एक्सायटेड. आय होप तुम्हाला हा प्रँक आवडेल. मी तर माझ्या साईडने खूप प्रयत्न करते. पाहिलं मी काय पण लिहत राहते. हे मी माय सेल्फ लिहिलं इकडं मागं. ओ ओ ओ ओ ओ हे मी ना एका ऑडिशनसाठी व्हिडिओ तयार करत होते फर्स्ट टाइम. त्याचं स्क्रिप्टिंग आहे का हे. चला, ह्याच्या खालीच आपण लिहितं. मी प्रोजेक्टला नाव पण देणार आहे की हा ऑनलाईन प्रोजेक्ट आहे आणि ह्याचं नाव आहे शिक्षणासाठीचे ऑनलाईन युग. कसं वाटते काय. म्हणजे मी त्याच्यात असं सांगेल की शिक्षणामध्ये हे एक नवीन ॲड होते की ऑनलाईन आता सगळं चालू होतं. स्टुडंट्स आता व्हिडिओ पाठवणार आणि सांगणार की जर ऑफ डे असेल तर ते घरी कसं स्टडी करतात. गाईज, आय एम सो प्रिपेअर्ड. मला फक्त हसायला नाही आली, दार उघडच राहील. मला फक्त हसायला नाही आली पाहिजे. आणि मी एकदम वियर्ड स्क्रिप्ट लिहिली आहे ज्याने बघूया माझी फॅमिली काय रिॲक्ट करते एवढ्या खोट्या बोलण्यावरून. तर बघूया कसं काय होते. मम्मी तर नाही आली अजून. मम्मी यायच्या आधीच माझं सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग रेडी. आणि आता मी गॅलरीत येऊन बोलते. आता आपण जाऊया बाहेर जरा वेळ. आई, जरा आवरून बस. असेच येणार आहे. शाळेत पाठवायचं आहे कॉलेजमध्ये. केस नीट आहे का. कालच विचारले. आता विचारलंय. चालतंय. माझी मम्मी आली. मम्मा, कॉलेजला एक व्हिडिओ पाठवायचा आहे 3-4. कसला. त्या एका प्रोजेक्टचा आहे. मग चल ना, त्यात तुम्ही दोघे पाहिजे माग. कशाला. अगं पाठवायचंय तसं, त्यांचा प्रोजेक्ट काढलाय त्यांनी. मम्मी, कशाला आम्ही का लागतोय काय सांगू. मी ह्यासाठी प्रिपेअरच नव्हती. बघू, मी जास्तीत जास्त रिअल करायचं ट्राय करत. इथं बस. तू दिसली पाहिजे आहे, असं बसायला लागेल तुला. नाही दिसत, पूर्ण दिसली पाहिजे. साईडला सरक अशी. मी थांबते मग अशी. नाही, तू इथं ये. हा या.
तर ना आपण कट करून टाकू शकतो व्हिडिओ, जर काही चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही, कम्फर्टेबल राहा. चालते? नीट असंच बसा लास्टपर्यंत. ओके. 3, 2, 1. हाय माय करू चालू. तुला का हसायला येत नाही ऐकून? चल. दोन मिनिटाच आहे त्यासाठी एवढं व्हायला लागले मला. तू लिपस्टिक लावायची का? लिपस्टिक लाव का थोडी? हाय लाव. ओके लाव. मग मी चालू कर. आई तुला पावडर आता इथून चालू करू. 3, 2, 1 स्टार्ट. हाय, माय नेम इज श्रुती कावराम भोसले आणि माझा स्टुडंट नंबर आहे SBM 0497 आणि ह्या प्रोजेक्टचं नाव आहे शिक्षणासाठीचे ऑनलाईन योग. यामध्ये स्टुडंटची सकाळची दिनचर्या आणि त्यांचं अभ्यासाची रुटीन हे 2 महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करायचे आहेत आणि हा व्हिडिओ मी हेड ऑफ सायन्स डिपार्टमेंटला पाठवत आहे. तर मी सकाळच्या दिनचर्येपासून सुरुवात करते. तर रोज सकाळी मी 5ला उठते. रोज सकाळी मी चैन अगं आता आधीचा इंट्रो झाला ना करून. तर रोज सकाळी मी 5ला उठते आणि 5ला उठल्यानंतर मी मेडिटेट करते, म्हणजे मोस्टली मी योगा करते, म्हणजे ओंकार बोलते 20 मिनटासाठी आणि त्यानंतर मी माझ्या स्वतःच्या हाताने पाणी तापून घेते. हसून घे पहिलं. आता नाही हसणार बाबा, एका व्हिडिओत जाऊ द्या. मी सकाळच्या दिनचर्येपासून सुरुवात करते. मी रोज सकाळी 5ला उठते आणि 5ला उठल्यानंतर मी 20 मिनटासाठी मेडिटेट करते. मोस्टली मी ओंकार बोलते आणि त्यानंतर 20 मिनटानंतर मी माझ्या हाताने पाणी उतरते माझ्यासाठी आणि त्यानंतर मी आंघोळ करते आणि तोपर्यंत मला 6 वाजतात आणि त्यानंतर मग तेव्हा मी आणि तर मला ओके. तर मी 6ला जेव्हा माझं आवरून होतं तेव्हा मी आईला आणि मम्मीला उठवते आणि त्यानंतर मग मी नाश्ता बनवते. तर त्यामध्ये पोहे बनवते किंवा चहा बनवते आईसाठी आणि पोहे नसेल तर मग उपीट बनवते. तोपर्यंत मग माझे पॅरेंट्स आवरून घेतात आणि प्रत्येकजण आपापल्या कामाला लागतं 7पर्यंत. मग 7 ते 8 मी अभ्यास करते आणि त्यानंतर माझं 8:20 ते 11:50पर्यंत लेक्चर्स असतं तर ते अटेंड करते रोज आणि त्यानंतर माझं 12:30 ते 3:30पर्यंत प्रॅक्टिकल असतं तर ते करते मी. त्यानंतर हे झालं सकाळच्या दिनचर्येबद्दल. तर ह्या प्रोजेक्टमध्ये अजून अभ्यासाची पण दिनचर्या शेअर करायची आहे. तर मोस्टली जेव्हा मी घरी येते संध्याकाळी तर मी थोडासा आराम करते आणि त्यानंतर मम्मीला स्वयंपाकात मदत करते आणि त्यानंतर मग 7 ते 8पर्यंत मी काय बोलतात 7 ते 8पर्यंत मी जेवण वगैरे खाऊन घेते, म्हणजे जेवण करते रात्रीचं आणि त्यानंतर रात्रीचे 8 ते 10पर्यंत अभ्यास करते. मोस्टली मी पाठांतर करते आणि त्यानंतर मग 10ला झोपी जाते. तर हे होतं माझं मॉर्निंग रुटीन आणि माझं अभ्यासाचं रुटीन. तर माझे पॅरेंट्स आता सांगतील की माझी दिनचर्या मी बरोबर सांगितली का आणि त्यात काही खोटा असेल तर ते पण सांगतील आणि अजून काही ॲडिशनल पॉईंट्स असतील तर ते पण सांगते तर ते पण सांगतील. तर ही माझी मम्मी आहे सविता कावराम भोसले आणि ही माझी आजी आहे मीरा दादू भोसले. ओके. तर माझी आजी पहिलं माझ्याबद्दल सांगते की माझी दिनचर्या एकदम बरोबर मी सांगितली का आणि त्यानंतर माझी मम्मी सविता कावराम भोसले ह्या सांगते. तर पहिलं आजी सांगते. चांगली आहे, येळा उठती, आंघोळ करते, नाश्ता करते, अभ्यास करते, सगळं व्यवस्थित करते. तिला काही सांगायला नाही लागत, ती आपलीच उठून करते. 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करते रात्री. आता
आता माझी मम्मी सविता काळराम भोसले सांगेल की माझ्या दिनचर्येमधलं तिला काय आवडतं आणि सगळं खरं आहे का, हे सगळं तिला शेअर करायचं आहे. आणि तू ह्याच्यामध्ये ॲडिशनल पॉईंट पण टाकू शकते, जसं की म्हणजे माझ्या टीचर्स लोकांना जास्त कळेल की ही खूप जेन्युइन आहे वगैरे. तर तुला आता शेअर करायचं आहे. हिने जे सगळं सांगितलं ते खरं आहे आणि ती मला स्वयंपाकाला पण मदत करते. मला जास्त हे आवडतं की ती तिच्या भावाचा पण अभ्यास घेते आणि ती स्वतः पण अभ्यास करते. हे तिने सांगितलंच नाही. दादाचा पण अभ्यास घ्यायला लागतो, ते राहिलं. आणि यस, आणि हे सगळं खरं आहे. तिची रुटीन मला फार आवडते आणि ती अभ्यास खूप वेळपर्यंत करते, हे पण मला खूप आवडतं आणि मला मदत पण करते. ओके. तर माझी तर अशी दिनचर्या आहे आणि माझा हा व्हिडिओ आता संपन्न होत आहे ना. तर माझा हा व्हिडिओ आता संपन्न होत आहे. आय होप तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर भेटले असतील. थँक्यू. आई असं कर. ते झालं असेल ते. सगळं झालं एकदाच. आता तिला एडिट करायचं असेल. एडिट करायचं, एवढं मध्ये मध्ये हसलेलं घालवायचंय. एवढे सपोर्टिव्ह पॅरेंट्स सगळ्यांना भेटव, नाही का मम्मा? तर आहे ना अजून एक थिंगचं थांब एक राहिला. तर आहे ना अजून एक थिंग ॲड करायची आहे की तुम्ही मला एवढं सपोर्ट का करता. आम्ही जर सपोर्ट नाही केला तर तू पुढं कशी जाशील, म्हणून आम्ही तुला सपोर्ट करतो. म्हणजे असं वाटत नाही का पाहिजे? ते तर बरोबर आहे. मला आधीपासून लहानपणापासून सपोर्ट भेटलेला आहे. मग ते काय पण असू दे, मला आजी तर नेक्स्ट लेवल सपोर्ट, माझा बॅकबोन आहे ती. आणि मम्मी तर पण नेक्स्ट लेवल सपोर्ट करते मला प्रत्येक गोष्टीमध्ये मम्मीने आजीने सपोर्ट केले आतापर्यंत आणि मला लई छान वाटतं. आणि मला नव्हतं माहिती हा व्हिडिओ असा होईल. तर एवढे भोळे माझे मम्मी आणि आजी आहे. गाईज, हा प्रँक होता मम्मा. किती सपोर्ट करतात ते मला माझ्या खोट्या बोलण्यावरून. ओ माय गॉड. तर ना हा असं प्रँक होतं की ह्याच्यात असं बोलायचं, काय पण खोटं बोलायचं, सांगायचं कॉलेजला व्हिडिओ लागतोय आणि काय पण खोटं बोलायचं, बघायचं की काय रिॲक्शन असते. मोस्टली तर सगळ्यांचे पॅरेंट्स असे हसत राहतात. माझे पॅरेंट्स बघा, आई तर हसलीच नाही, चालू दे सगळ्याचं. बोल की ताई कशाला हसती, मलाच उलट मी म्हणते ह्यांची हसण्याची तरी रिॲक्शन भेटन. अगं बोल की ताई तूच लय हसती. काय चालू, हसले नाही काय नाही, एवढा हसू कंट्रोल केले. आणि त्यांना मी वरतून फीडबॅक पण विचारलाय, त्यात पण एकदम प्रॉपर फीडबॅक भेटलाय मला. एवढं कसं काय तुम्ही सपोर्ट करू शकता मला. मला हा एक्सपिरियन्स नव्हता की मी असं खोटं बोलन माझ्या पॅरेंट्स समोर आणि ते मला सपोर्ट करतील. मला नव्हतं वाटलं हे खरं खरंच हे घेऊन बस. गाईज, प्रिपरेशन बघा माझ, कोणाला खोटं वाटलं नाही पाहिजे. तर कसं वाटलं प्रँक माझा मला आहे ना. तर आहे ना मला आहे ना लय कॉमेंट येत होते की प्रँक कर घरच्यांवर किंवा भावावर प्रँक कर किंवा मैत्रिणीवर प्रँक कर. तर मोस्टली नाही का असं चक्कर येऊन पडलेला प्रँक कर किंवा माझा ऍक्सिडेंट झाला या असे प्रँक तर मी घरी नाही करू शकत, त्या लोकांवर बिलकुल नाही करू शकत. तर मी म्हणला असं प्रँक करूया जो म्हणजे कोणाला हर्ट पण नाही होणार आणि मला पण थोड्या रिॲक्शन भेटतील. हे असे जबरदस्त रिॲक्शन भेटतील मला नव्हतं वाटलं. आता हा व्हिडिओ युट्यूबला जाणार, हा व्हिडिओ युट्यूबला जाणार. तुम्हाला काय बोलायचं माझ्यावर, हे एवढे सपोर्टिव्ह आहे गाईज, यू कांट इमॅजिन. मला पण माहित नव्हतं हा एक्सपिरियन्स मला फर्स्ट टाइम भेटलाय. वाव, लय भारी वाटलं मला. पण मला एवढं सपोर्ट करता तुम्ही, माझ्या खोट्यापणामध्ये पण सपोर्ट करता. आई तुला काय बोलायचं, मी एवढं खोटं बोलत होते तरी तू ताई तू का हसतीये बोल. इथं मी रिॲक्शन घ्यायला बसले की ह्या कधीतरी हसतील. तर
अशाच बसल्यात. तर तू म्हणली कॉलेजला द्यायचंय मम्मी मग आम्ही असं शांत बसलो मला प्रँक होता म्हणून. गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आणि शेअर करा. तसं काय नाही, लाडकीच आहे माझी नात माझी. लाडकी म्हणजे फारच लाडकी, सगळ्यात लाडकी आहे मीची नात. सजेशन पण द्या कॉमेंट सेक्शन मध्ये, खूप सारे मी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहील. आणि हा कॉमेंट मध्ये ऑरेंज प्लस पर्पल हर्ट असं टुगेदर कॉमेंट करायचं, म्हणजे मला समजेल तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ बघितलाय. आणि खूप सारं प्रेम देतं तुम्ही, असंच माझ्या ब्लॉग्सला प्रेम देत राहा आणि खूप सारा सपोर्ट देत राहा. And thank you so much guys for watching. Keep supporting. बाय बाय. Bye bye. असं वाटलं अरे वा माझ्याकडे असे पॅरेंट्स आहे जे मला कोणत्या पण सिच्युएशन मध्ये सपोर्ट करू शकतात. मी तर इमोशनलच झाली होती मध्ये. मलाही छान फील होतंय पण. बाय गाईज, सी यू सून. आई कशी बघते, आई बाय कर, बाय कर असं कोण.